ऐसा खेळा रंग भरेसा, ऐसा खेळा रंग भरेसा, वर द्यावा मज प्रती मंगल दायक तू गणपती. कोकण म्हणजे दशावतार. दशावतार ही लोककला आजपर्यंत संपूर्ण कोकणात जिवंत ठेवली गेलेली आहे. भगवंताने 10 अवतार घेतले. हे 10 अवतार प्रेक्षकांना दाखवून त्याच्यापासून प्रबोधन घेऊन आपण जीवन कसं जगावं, आपले विचार आचार कसे असावेत, हे या कलेतून लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी दशावतार ही कला पूर्वजांनी सुरू केली. नमस्कार, माझं नाव विश्वनाथ शिवराम परब उर्फ नाथा नालंग, गाव ओसरगाव, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. वालावलकर दशावतार नाट्य मंडळ वालावल या कंपनीचा संचालक मालक म्हणून मी काम पाहतो. की या कंपनीचा इतिहास 400 वर्षापूर्वीचा आहे. ही वालावलकर कंपनी वालावल गाव कुडाळ तालुक्यामध्ये लक्ष्मीनारायण मंदिर त्या देवाशी निगडीत ही कंपनी आहे. वालावलकर कंपनीच्या पेटाऱ्याचा जो गाव आहे, लक्ष्मीनारायणचं मंदिर आहे, त्या मंदिराच्या बाजूला गाढवस म्हणून 12पाचाचं देवस्थान आहे. त्या देवस्थानामध्ये जे गोरे म्हणून पूर्वी जे आले, ज्यांनी हे दशावतार आणलं, तयार केलं, निर्मिती केली, त्यांचा पूर्वज म्हणजे त्यांची दगडी मूर्ती आजही त्या देवळामध्ये मूर्ती बसवलेली आहे. त्याची पूजापाठ चालते आणि तिथं हा पेटारा प्रत्येक वार्षिकाला लागतो. जे माझे वडील कैलासवासी शिवराम जयराम परब उर्फ बाबी नालंग, त्यांना संगीत अकादमी म्हणजे राष्ट्रपती पुरस्कार 1992ला मिळाला. त्यांच्याजवळ ही कंपनी 70 वर्षापूर्वी चालवण्यासाठी म्हणून दिली गेली आणि ती आत्तापर्यंत चालू आहे. त्यांच्या कारकिर्दीनंतर या कंपनीमध्ये साधारणतः 83-84 मध्ये मी प्रवेश केला आणि तिथपासून माझी वाटचाल चालू झाली. या दशावतार क्षेत्रामध्ये 9 पारंपरिक कंपन्या आहेत. त्याच्यातील ही वालावलकर कंपनी 1, गोरे कंपनी 2, चेंदवनकर गोरे कंपनी 3, आरवलकर कंपनी 4, खानोलकर 5, आजगावकर 6, नाईक मोचेमडकर 7, मामा मुंचेबनकर 8 आणि पारसेकर 9 अशा 9 कंपनी या पारंपरिक म्हणून ज्यांना 100 वर्षापूर्वीचा इतिहास आहे अशा या 9 कंपनी आहेत. आणि या 9 कंपनी प्रत्येक गावोगावच्या देवस्थानाशी निगडीत आहेत. साधारणतः एक 3 महिन्याचा म्हणजे 90 ते 100 दिवसाचा कालावधी हा प्रत्येक कंपनीला वाटणी करून दिलेला आहे. त्या कंपनीने त्या 90 दिवसात, त्या 100 दिवसात ठरलेले जे गाव आहेत त्या गावामध्ये त्या तिथीला जाऊन तो प्रोग्राम केलाच पाहिजे अशी त्यांची परंपरा आहे. कंपनीला त्या गावामध्ये जाऊन नाही म्हणता येणार नाही किंवा त्या गावाल्यांना कंपनी एखादी नको म्हणता येणार नाही, एवढं त्यांचं नातं देवाचं आणि या गणपतीचं पेटाऱ्याचं कंपनीचं जोडलेलं आहे. म्हणून यांना पारंपरिक दशावतार म्हणतात. या कंपनीचा जो पेटारा आहे त्याच्यातला जो गणपती आहे तो लाल मुखवटा म्हणजे रक्तवर्णीय आहे. असा तुम्हाला एकमेव गणपती या पेटाऱ्यातच या कंपनीमध्येच मिळणार. त्याची एक ख्याती आहे.
या दशावतार कलेमध्ये स्त्री पात्र लेडीज मिळणार नाही तुम्हाला. लेडीजचा रोल सुद्धा हा पुरुष करतो आणि तो पुरुष लेडीज बनून स्टेजवर गेल्यानंतर चॅलेंज आमचं असेल की त्याने ही पुरुष आहे म्हणून सांगावं, स्त्रीला लाजवेल असे त्यांचे अभिनय असतात. मी दशावतारी स्त्री कलाकार बंटी कांबळी. माझं गाव आहे नाणोस सावंतवाडी. मी इयत्ता 8वीपासून ही कला सादर करतोय, म्हणजे वयाच्या 15व्या वर्षापासून सादर करतोय आणि आता ही कला सादर करून मला 20 वर्ष पूर्ण झाली. एक ओढ होती की दशावतारामध्ये स्त्री भूमिका ही अव्वल मानली जात होती, कारण एखादा पुरुष स्त्री भूमिका करतो म्हणजे ते एक नाविन्य समजलं जात होतं. म्हणून ही कला मी निवडली. तेव्हा परिस्थिती तेवढी नव्हती, पण तरी पण आवड होती म्हणून शाळा शिकत असताना 8वीमध्ये शिकत असताना ही मी कला जोपासायचो. काम करायला जायचो, त्याच्यावर जो काही पगार मिळायचा त्याच्यावर शाळा पूर्ण केली. नंतर 11वी झाल्यानंतर आजगावकर दशावतार नाट्य मंडळामध्ये म्हणजे पारंपरिक कंपनीमध्ये मी प्रथमतः रुजू झालो. त्या वर्षीपासून वाटचाल ही सुरू झाली माझी. एखादा पुरुष स्त्री भूमिका ज्यावेळी सादर करतो त्यावेळी स्वतःचं पुरुष अंग सोडून त्याला एक बायकी अंग आपल्याजवळ आणावं लागतं. म्हणजे बाई माणूस कशी चालते, ती कशी बोलते, तिची हालचाल कशी असते, रडणं कसं असतं, हसणं कसं असतं, बोलणं कसं असतं, हे प्रत्येक गोष्टी आम्हाला पाहाव्या लागतात आणि तशाच आम्हाला दाखवाव्या लागतात. म्हणजे ते स्टेजवर ते दाखवत असताना आमचं पुरुष अंग आम्हाला त्या वेळेपुरतं पूर्णतः बाजूला ठेवावं लागतं आणि बायकी अंग घेऊन ते आम्हाला ते सादर करावं लागतं. मग यासाठी बऱ्याच वेळा कुठे बाजारात गेलो, कुठे कार्यक्रमांना गेलो, अन्य कुठे गेलो तर त्या बायकांचे हालचाली कशा असतात, त्यांचं हसणं कसं असतं, बोलणं कसं असतं, चालणं कसं असतं, अशा बऱ्याच गोष्टी आम्ही त्यांच्या पाहतो. एखाद्या वेळी ते दुःख करत असतील, रडत असतील तर त्या कशा दुःख करतात, कशा रडत असतात, हे सगळं आम्ही बाहेर पाहतो. बाहेरच्यापेक्षा आपल्या घरात पण हे चालू असतं. मग त्यांचं पण आम्ही निरीक्षण करतो. साडी नेसणं, एक पुरुष चेहऱ्याला बाईपणाचा चेहरा आणणं, पहिलं पाऊल म्हणजे हे असतं. मी दशावतारी क्षेत्रात 20 वर्ष काम करतोय आणि या वालावलकर कंपनीत मला 3 वर्ष झाली. सुरुवातीला मी एक राजपाट करायचो, पण ज्यावेळी एक कंपनीतील स्त्री भूमिका करणारा कलाकार ज्यावेळी आला नाही तेव्हा मालक म्हणाले काय करूया आता, तर काय नाही बोलले, कृष्णाला स्त्रीपाठ घालूया. त्यावेळी त्या कंपनीत बाळा कळिंगण स्त्रीपाठ होते. त्यांनी मला दागिने, साडी वगैरे देऊन मांडकोली गावात मी प्रथम स्त्रीपाठ केलं. तर दशावतारी कलेत वावरत असताना आपली वेशभूषा आपण कशी करावी, केस कसे उगवावे, फाउंडेशन कसं मारावे, हे काही जुने अनुभव मला गणेश भवानी दशावतार नाट्य मंडळ आप्पादोळी या कंपनीत दिवसाचं त्यांच्या घरी जायचं, त्यांच्या घरातील सगळी कामं करायचं आणि त्याच्यानंतर ते मला एका बाजूने मेकअप करायचे, तो बघून मी दुसऱ्या बाजूचा मेकअप करायचो. 20 वर्ष जरी मला झाली तरी अजूनही शिकत असतो. म्हणजे माणूस मरेपर्यंत हा शिकतच असतो, तो कधी परिपूर्ण होत नसतो. प्रोग्रामचा विषय आला तर म्हणजे कथानक कुठचं करायचं असा जर विषय आला तर त्या गाववाले आम्हाला एखादं कथानक आम्हाला पाहिजे गाव सांगतात, किंवा अशीही वेळ आमच्यावर येते संध्याकाळी आम्ही 6 वाजता किंवा 7 वाजता गाडी घेऊन गेलो, तिथं आम्ही आमचं सामान वगैरे लावून फिरायला लावल्यानंतर ते गाववाले रात्री 8 वाजता येतात आणि अचानक सुद्धा आम्हाला सांगतात की आता आम्हाला हरिश्चंद्र राजा पाहिजे खेळ, मग तो केला पाहिजे. मग आम्ही आमची टीम जी असते, कलाकार मंडळीची माझी माणसं असतात सगळी, त्यांना बसवून त्या कथानकाचं बोलून चालून सगळं करणं कसं करायचं, कोणी करायचं, त्याचं आख्यायिका ती तयार करायची, वाटणी करायची, पात्र हे पात्र तू करायचं, ते पात्र तू करायचं, असं सगळं ठरवून आम्ही ते रात्री 10-11 वाजेपर्यंत त्याची रेसल करतो आणि मग रात्री तो प्रोग्राम करतो. अशी सुद्धा आमच्यावर वेळ येते की नारदान सांगितलं आता बाबा तुका मारणारो या विश्वात कोण नाही. मग जर का मारणारो कोण नाही तर एकच पर्याय,
या विश्वाचं त्रिभुवनाचे सम्राट होची तुझी इच्छा, ती इच्छा पूर्ण करून घेऊया. त्याच्यासाठी तारकासूर स्वर्गावर स्वारी करू बाहेर गेलो. नारद आपला गाणा म्हटल्या नारद बाहेर येईल. हे पहिलं प्रवेश झाला. विष्णू वैकुंठात असा आपलो दरबार सविस्तर केल्यान गाणा म्हटलो शेषावर विराजित झालेलो असा. त्याच वेळी लक्ष्मी म्हणजे विष्णूची पत्नी लक्ष्मी इली, चरणसेवा वगैरे झाली. विष्णू, लक्ष्मी, इंद्र, उमा, हिमालय हे सगळेजण थैसर इले का तर भजन करूच्यासाठी. तेवढ्यात भजन चालू झाला. उमा इली, दोघांचा शंकराचा आणि उमेचा लग्न झाला. सर्व देवता मागे गेले आणि थैसर इंद्राक आज्ञा केली. याच्या पुढचा प्रवेश तारकासूर. नारद आता माका मारणारो कोण नाही तारकासूर सांगता. एवढ्यात नारद सांगता का तुझो काळ जन्मा गेलेलो असा तर कोट 6 कृतिकेंचा या वीर्य एकत्रित होऊन 6 मुखाचो एक बालक जन्मा गेलो म्हणून ह्याच्या पुढे एका षडानंद म्हणून ओळखतात. आणि याचा जन्म झाला म्हणून याच्या पुढं याला जन्म घेऊन देवतांका सहकार्य केल्यान म्हणून ह्याच्या पुढे एका देवसेनेचो अधिपती म्हणजे सेनापती म्हणून घोषित करते. त्यासाठी आज जन्मतात देवावर आलेलं संकट तू दूर केलंस. तुझ्या पराक्रमाची तोड या विश्वात नाही म्हणून याच्या पुढं देवतांचा सेनापती म्हणून याच्या पुढं आम्ही तुम्हाला घोषित करतो. त्या वालावलकर दशम नाट्य मंडळाचे आमचे संबंध हे ब्रिटिशांच्या काळापासून आहे की माझे वडील हे ब्रिटिशांच्या काळामध्ये या वालावलकर दशावतार नाट्य मंडळामध्ये काम करत होते. आणि त्यांचा जो खेळ आहे तो ज्यावेळी माझी आईचं गाव हे आंदुर्ले पाटपुराच्या शेजारी तिथे गेलं त्यावेळी माझी आई जी ते नाटक बघायला ज्यावेळी गेली त्यावेळी तिने त्यांच्या वडिलांना सांगितलं की त्यावेळी माझ्या वडिलांनी कृष्णाची भूमिका केली होती की मला ह्योच गो होयो. आणि त्याच्यानंतर आईचे वडील आणि भाऊ आले आणि तो लग्न त्यांचं ठरलं आणि त्याच्यानंतर आमचा जन्म झाला. म्हणून त्याची आठवण वडिलांच्या पश्चात वडील हयात नाहीत आई हयात नाही त्यांची आठवण म्हणून मी आपली देवसेवा म्हणून हे वालावलकर दशावतारी नाट्य मंडळाचा जो प्रयोग हा वैयक्तिक दरवर्षी मी इथे सेवा म्हणून करतो. त्यामध्ये ह्या वेळेला जो प्रयोग लावला तो शिवपार्वती लग्न म्हणजे अनायासे तो प्रयोग ह्यावेळी झाला की शिवपार्वती लग्न आणि कार्तिकेयचा जन्म. तसा त्यावेळी माझ्या आई वडिलांचं लग्न झालं त्यानंतर आम्ही जी मुलं जन्माला आलो काय ती त्या नाटकामुळे त्यांचा विवाह ठरला आणि आमचा जन्म झाला. लग्न व्यवस्थित पार पडलं. आता महत्वाची गोष्ट म्हणजे
एकच ध्यास की मी दशावतार कंपनीत जाणार. घरातल्यांच्या इच्छेप्रमाणे म्हणून आम्ही मुंबईला गेलो. तिथं पण जॉब केला. टेलिफोन एक्सचेंज मध्ये मी कामाला होतो, तिथे पण जॉब केला. पण तिथं मन रमेल दशावतार त्याची ओढ असल्यामुळे मुंबई सारख्या शहराचा त्याग आम्ही म्हणजे मुंबई सोडी आणि गावात आज 15 ते 16 वर्ष दशावतारी क्षेत्रात राजपाटाची आम्ही भूमिका साकारली. वेळ आली तर आम्ही सुरुवात केली ती विलनापासून. पण विलन हा ताकद, ज्या माणसाला ताकद आहे आणि जो माणूस पूर्णतः 3 तास प्रवेश ज्या एनर्जीने करू शकतो तोच विलन करू शकतो. साधारणपणे एक 15 वर्ष झाली असतील मी या क्षेत्रात काम करतोय. पहिल्यांदा आमचं एक गावातलंच मंडळ होतं, माऊली दशावतार नाट्य मंडळ आरोस. इथून आम्ही प्रारंभ केला. कलंकासूर म्हणून नाटक चालायचं त्या कंपनीत. त्यात कलिदेवाची भूमिका केली. भूमिका सरस ठरली आणि तदनंतर विलन माझ्या पदरात पडू लागला. मी खलनायकाच्या भूमिका साकारतो, कलिदेव साकारतो, शनिदेव, वेताळ साकारलाय. काल तारकासुराची भूमिका मी साकारली आहे आणि आज मी एका पिच्छाच्याची भूमिका साकारणार आहे. दशावतार म्हटल्यानंतर प्रत्येक जण काही कालावधीपूर्वी की लग्न करायला कोणी मुली मिळत दशावतारी आहे तो नको. पण आताची कंडिशन अशी झाली आहे की प्रत्येक जणांच्या चेहऱ्यावर दशावतार म्हटल्यानंतर वा हा शब्द येतो. म्हणजे दशावतार हे जॉब पेक्षाही मोठं आहे हे आज आम्ही पटवून दिलं. कारण मी जॉब करून काही करू शकलो नाही म्हटलं तरी 6 ते 7 वर्ष मुंबई सारख्या शहरात मी जॉब केला. पण त्या याच्यात मी 10,000 पण बॅलन्स करू शकलो नव्हतं. पण मी दशावतारात आल्यानंतर माझं एक अस्तित्व आणि जॉब जे करून मी करू शकलो नाही ते दशावतार क्षेत्रात येऊन मी करू शकतो. म्हणून दशावतार हा आमचा एक ध्यास. गेली 30 वर्ष मी दशावतारी कलेत सहभागी आहे. विविध क्षेत्रात विविध कंपन्याने आणि विविध अशा भूमिका मी साकारलेल्या आहेत. त्यातल्या त्यात लोकप्रिय अशी माझी भूमिका म्हणजे नारद. आणि राजपाटापासून माझी सुरुवात झाली होती. पण माझे गुरु माननीय श्री नटवर नटसम्राट सुधीरजी कलिंगन यांच्या मार्गदर्शनानुसार माझा आवाज त्यांनी जाणून घेतला आणि मला म्हणाले तुम्ही नारदाची भूमिका करा. आणि तेव्हापासून नाटकात नारद असेल तर ती भूमिका मी करतो. कलाकारांचं कसं असतं आता दशावतार या कलेत जे लोक कलाकार आहेत ते कलाकारांचा उदरनिर्वाह या कलेवरच अवलंबून असतो अशी जुनी परंपरा आहे. कारण जुन्या त्यावेळी काही बाकी साधन नव्हतं. परंतु आता कसं झालंय ह्या कलेमध्ये जी मुलं आली आहेत ती सुधारित शिक्षणावाली आहेत. दिवसा नोकरी म्हणजे सेल्समन अशी कामं करतात किंवा गणपती चित्रकला शाळा गणपती बनवण्याची ती करतात. आता हे ड्रेस किंवा हे आपण जे नाटकामध्ये कलाकार वापरतात कपडे ते कपडे शिवण्याचं सुद्धा काम काही मंडळी आमची करतात, चांगल्यापैकी करतात. नमस्कार, मी कृष्णा रामचंद्र घाटकर. मी आज दशावतार कलेत जवळजवळ 30 वर्ष काम करत आहे. माझ्या सुरुवातीच्या भूमिका स्त्री कलाकार म्हणून करत होतो. तदनंतर वेळ प्रसंगानुसार दशावतारात ऑलराऊंडर कलाकार म्हणून माझ्याकडे प्रेक्षकांनी बघितलं. मी व्हिलनाची भूमिका केली, राजाची भूमिका केली, श्रीपाठ केला, नारद केला. विनोदी ही भूमिका माझं अंग आहे आणि प्रत्येकजण आज माझ्याकडे कृष्णा घाटकर म्हटल्यानंतर विनोद
लोक म्हणणार सभेत प्रवेश केल्यानंतर लोक हसणार अगोदर. हा माझा एक कॉन्फिडन्स आहे माझ्याबद्दल. आणि हा व्यवसाय करता करता मला शिवणकामाची आवड होती आणि त्यामुळं मी दशावतारी कपडे शिवायला सुरुवात केली. माझ्या लग्नानंतर आमची मिसेस कपडे शिवणारी होती, त्यामुळे तिथून आम्ही हे कपडे शिवायला सुरुवात केली. मी आता स्वतः वालावलकर कंपनीत आता कार्यरत आहे. मग वालावलकर कंपनीतील कलाकारांचे कपडे स्वतः मी शिवून दिलेले आहेत आणि इतर सिंधुदुर्गातील कित्येक कंपनी आहेत त्याच्यातील कलाकार माझ्याजवळ ड्रेस शिवण्यासाठी येतात. तर आता जे कलाकार आमच्याजवळ येतात ते आपल्या आवडीनुसार सांगतात की मला काळा ड्रेस पाहिजे, लाल ड्रेस पाहिजे. मग त्यांनी सांगितल्यानंतर त्याच्यावरची जी कलाकुसर असते, ज्या डिझाईन असतात त्या आम्ही आमच्या कल्पनेने बनवतो आणि प्रत्येक कलाकाराला चांगलं बनवून देतो. आता एखाद्या राजपाटाचा ड्रेस बनवायचा असेल तर अशा प्रकारे आम्ही पानं बनवतो. हे आता राजपाटाचं ड्रेस छाती कवच ज्याला म्हणतात, ते छाती कवचाचं हे पान असतं, हे असं लावलं जातं. त्याशिवाय याला म्हणतात हे हातीवरचं पान आहे, हे या बाजूला दुसरं असतं, असं असतं. असं हे जोडून आम्ही एकत्र करून मग तो ड्रेस बनवला जातो. एवढीच किंमत द्या असं कधी सांगितलं नाही. ही कला कुठेतरी जोपासण्याचं काम आजपर्यंत आम्ही करत आहोत. पैसा येणार जाणार, पण नाव हे कायमचं राहणार आणि ती कोकणची कला कुठंतरी राहावी शाबूत, याच्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. आता एक नवीन कल्पना ह्या 5-6 वर्षामध्ये उदयास आलेली आहे, ती म्हणजे संयुक्त दशावतार. हा एक नवीन प्रयोग आहे आणि तो बऱ्या अंशी सक्सेस झालेला आहे. त्याचं कारण असं आहे की जूनला म्हणजे मे संपला की जूनच्या एंडपर्यंत आपल्या सिंधुदुर्गामध्ये पाऊस येतो आणि पाऊस आल्यानंतर जवळजवळ दशावतार हा कला थांबते 1-2-3 महिन्यासाठी. मग त्यावेळी सगळे दशावतार हे आपापल्या घरी बसलेले असतात. म्हणजे आता जर सिंधुदुर्गात आपण सिंधुदुर्गच पकडला तर महत्त्वाचे 15 ते 20 कंपन्या आहेत. या 15 ते 20 कंपन्यामध्ये प्रत्येक कंपनीमध्ये 2 ते 3 आर्टिस्ट म्हणजे कलाकार आहेत. म्हणजे एका कंपनीमध्ये उत्कृष्ट व्हिलन करणारा दुर्योधन असेल, एखाद्या कंपनीमध्ये उत्कृष्ट दुःशासन करणारा, एखाद्या ठिकाणी उत्कृष्ट राजाची भूमिका करणारा असेल, एखाद्या कंपनीमध्ये उत्कृष्ट श्रीकृष्णाचं भूमिका करणारी पात्र असेल, एखाद्या याच्यामध्ये उत्कृष्ट विनोदी पात्र करणार असेल, एखाद्यामध्ये उत्कृष्ट कंपनीमध्ये स्त्रीपात्र करणार, असं सगळ्या कंपनीची जी उत्कृष्ट भूमिका करणाऱ्यांचं एक संयुक्त दशावतार हे साधारण श्रावण महिन्यामध्ये सुरू होतात. आणि त्या ठिकाणी बरेच प्रायोगिक तत्वावर किंवा लोक पैसे गोळा करून असा एक मंदिरामध्ये ज्या ठिकाणी मोठी मंदिरं आहेत त्या मंदिरामध्ये 500-700 लोक बसू शकतात, अशा ठिकाणी हे प्रयोग केले जातात. आणि त्याचं ॲडव्हर्टाईज म्हणजे जी की प्रसिद्धी असते ती पण तेवढ्याच पद्धतीने केली जाते. आणि मग त्या 500-600च्या मंदिराच्या कॅपॅसिटीमध्ये 1000-1500 लोक येतात. मग त्याला स्क्रीन लावून ते प्रयोग दाखवले जातात. तर हा एक नवीन प्रयोग सध्या सक्सेस होतो आहे. ही दशावतारी लोककला ही अंदाजे साधारणतः 400 वर्षापूर्वीची आहे. ती आजही आम्ही त्या पद्धतीप्रमाणेच पुराणाच्या आधारे ही कला आम्ही सादर करतो. तळ कोकणातील ही लोककला ज्यांना कोणाला जसे पाहायची असेल त्याने आमच्याकडे संपर्क साधावा. आम्ही त्यांच्या सेवेसाठी अगदी केव्हाही उपलब्ध आहोत. धन्यवाद. देवतेन संधी साधिली 6 कृतिका 6 ब्राह्मणांच्या पत्न्या.
का रे